श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नवीन श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 6 मार्च वार शुक्रवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. घरातील नकारात्मक गोष्टींचा वास कोठेही राहत नाही. महिन्यातून एकदा येणाऱ्या या चतुर्थीला आपण जर मनोभावे गणपती बाप्पांची सेवा केली तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात. गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दैवत आहेत. त्यांना विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि शहाणपणाचं प्रतीक मानलं जातं. त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणूनही संबोधलं जातं. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण केलेल्या पूजेचं आणि सेवेचं फळ गणपती बाप्पा आपल्याला नेहमी देत असतात. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळी लवकर उठून तुम्हाला एक झाडाचं पान आणायचं आहे. ह्या एका झाडाच्या पानामुळे तुमच्या मनातील कोणतीही कठीण इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकावा लागेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेजारील जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. हा उपाय करताना आपल्याला सकाळी 12च्या आतमध्ये आपल्याला हे झाडाचं पान घेऊन यायचं आहे. प्रत्येकाची एखादी इच्छा असते, त्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनतसुद्धा करत असतो. पण इतके कष्ट करूनसुद्धा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही. तेव्हा आपल्याला असे काही उपाय करायचे असतात की जेणेकरून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली गेली आहेत की त्या झाडांमध्ये देवी शक्तीचा वास असतो. असंच एक देवी शक्ती असलेलं एक झाड आहे, ते म्हणजे जास्वंदाचं झाड. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे. असं म्हटलं जातं की या जास्वंदाच्या फुलाशिवाय गणपती बाप्पाची पूजा ही अपूर्णच राहते. जो कोणी भक्तिभावाने हे जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करत असतो तर त्याची कोणतीही कठीण इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात. हा उपाय आपल्याला सकाळी करण्यापूर्वी अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाचं फूल, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला लाल असणारं जास्वंदाचं फूल, त्या झाडाचं तुम्हाला पान आणायचं आहे. त्याला स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. एका वाटीत तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. त्यात पाणी टाकून तुम्हाला ते मिश्रण तयार करायचं आहे. त्याच झाडाची एक काडी तुम्हाला घेऊन त्या पानावर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. तुमची इच्छा ही तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. या पानावर 21 दुर्वा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला लाल जास्वंदाचं फूलसुद्धा ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला हळद, कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र बोलायचा आहे. एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्य फलश्रुतीसहित बोलायचं आहे. या दिवशी संध्याकाळी 4च्या नंतर तुम्हाला हे पान घ्यायचं आहे. त्याच्यावर ज्या 21 दुर्वांची जुडी ठेवली आहे ती ठेवायची आहे. जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे आणि जे तुम्ही तांदूळ डिशमध्ये ठेवले होते त्यातील 21 अखंड तांदूळ तुम्हाला त्या पानावर ठेवायचे आहेत. त्या पानाला एका धाग्याने बांधायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या घराजवळ
घराजवळ किंवा जवळपास कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा नक्कीच पूर्ण होऊ दे. हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.